Good morning, students. In our previous lecture, we have started 10th standard Science and Technology part 1st, chapter number 7, lenses. In that lecture, we have studied lens and related concepts. Today we are going to learn next point, that is a ray diagram for refraction. So let us see next point, a ray diagram for refraction म्हणजे अपवर्तित किरणांचं रेखन. We have learned the rules for drawing a ray diagram for spherical mirrors. Similarly, one can obtain the images formed by lenses with the help of ray diagrams. गेल्या वर्षी 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण गोलीय आरशाद्वारे मिळणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमांचा अभ्यास करण्यासाठी किरणाकृती काढण्याचे नियम आपण पाहिले. अगदी त्याच पद्धतीनं भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा किरणाकृतीच्या साहाय्यानं तो अभ्यास आपल्याला करता येतो. And one can obtain the position, size and nature of the images with the help of these diagrams. म्हणजे किरणाकृतीच्या आधारे भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचं स्थान, आकार आणि स्वरूप यांचा अभ्यास आपल्याला करता येतो. दोन्ही भिंगांच्या बाबतीत आपल्याला या प्रतिमांचा अभ्यास या किरणाकृतीच्या साहाय्याने करता येतो. आणि पहिल्यांदा बघूया इमेजेस फॉर्म्ड बाय कॉन्व्हेक्स लेन्सेस, म्हणजे बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा. वन कॅन यूज फॉलोइंग 3 रूल्स टू ड्रॉ रे डायग्राम्स ऑफ इमेजेस obtained by convex lenses. खाली 3 नियम दिलेत. त्या नियमांचा वापर करून या बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचा आपल्याला किरणाकृतीच्या साहाय्यानं अभ्यास करता येतो. या ठिकाणी 3 आकृत्या आहेत. त्या 3 आकृत्यांमध्ये 3 नियम स्पष्ट केलेले आहेत. ते तिन्ही नियम आपण एक एक करून बघूया. पहिल्यांदा पहिली आकृती बघा. रूल फर्स्ट, when the incident ray is parallel to the principal axis, the refracted ray passes through the principal focus. म्हणजे जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तनानंतर तो मुख्य नाभीतून जातो. मग पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला काय दिसते बघा. या ठिकाणी कॉन्व्हेक्स लेन्स आहे, त्याचा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. त्या प्रिन्सिपल ॲक्सिसवरती F1 आणि F2 ह्या 2 फोकस आहेत. आणि एक ब्ल्यू कलरचा, निळ्या रंगाचा इन्सिडेंट रे या ठिकाणी आपाती किरण भिंगावर पडताना दिसतोय, निळ्या रंगाचा. आणि अपवर्तनानंतर तो मुख्य नाभीतून म्हणजे F2 मधून, F2 या फोकसमधून जाताना दिसतोय. तो लाल रंगाचा हा रेफ्रॅक्टेड रे दाखवलेला दिसतोय. म्हणून जर आपाती किरण हा मुख्य अक्षाला समांतर असेल तर त्याचं जेव्हा अपवर्तन होईल ते अपवर्तन झाल्यानंतर अपवर्तित किरण हा आपल्याला मुख्य नाभीतून जाताना दिसतोय. म्हणून पहिला नियम असा स्पष्ट होते, when an incident ray is parallel to the principal axis, the refracted ray passes through the principal focus. हा पहिला रूल. त्यानंतर दुसरा आहे. दुसऱ्यामध्ये डायग्राममध्ये आपल्याला काय दिसते बघा.
जो निळ्या रंगाचा इन्सिडेंट रे आहे, आपाती किरण आहे, तो फोकसमधून जातो आहे आणि फोकसमधून जाऊन तो जर कॉन्व्हेक्स लेन्सवरती पडला, या बहिर्गोल भिंगावरती पडला, तर अपवर्तनानंतर त्याचा रेफ्रॅक्टेड रे जो आहे तो प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहे, समांतर आहे. म्हणून रूल नंबर 2, when the incident ray passes through the principal focus, the refracted ray is parallel to the principal axis. जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर अपवर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतो. असा हा दुसरा नियम. तिसरा नियम आहे, या ठिकाणी आकृती बघूया. बहिर्गोल भिंगावरती पडणारा जो आपाती किरण आहे, तो आपाती किरण त्या आरशाच्या पृष्ठभागाच्या मध्यातून, म्हणजेच प्रिन्सिपल हा जो आहे तो प्रकाशीय मध्यातून आपल्याला जाताना दिसतोय, म्हणजेच तो ऑप्टिकल सेंटरमधनं जाताना दिसतोय आणि अपवर्तनानंतर त्याची दिशा बदलत नाही, तो आहे त्याच दिशेनं पुढे जाताना दिसतोय. मग रूल नंबर 3 असा आहे, when the incident ray passes through the optical center, it passes without changing its direction. जर आपाती किरण भिंगाच्या प्रकाशीय मध्यातून जात असेल तर त्याची दिशा बदलत नाही. या 3 नियमांना अधीन राहून बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचा अभ्यास आपल्याला करता येतो. आता या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी आहे, ट्राय धिस. याच्यामध्ये आपण बघूया. या ठिकाणी फिगर 7.6 इथं आपल्याला आकृतीची मांडणी, म्हणजेच प्रयोगाची मांडणी कशा पद्धतीने केली ती दिसते. इथं टेबलवरती आपल्याला बरोबर मध्यावरती भिंग ठेवलेलं दिसलं. एका बाजूला मेणबत्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला पडदा आहे आणि माप मोजण्यासाठी, अंतर मोजण्यासाठी मीटरपट्टी आहे. विशिष्ट पद्धतीने हा प्रयोग करावा लागणार आहे. मग त्यासाठी जी त्याची मेथड आहे ती मेथड, त्याला लागणारं मटेरियल बघूया. मटेरियल आहे अ कॉन्व्हेक्स लेन्स, स्क्रीन, मीटर स्केल, स्टँड फॉर लेन्स, चॉक, कॅन्डल एटसेट्रा. आता प्रयोग करण्याची जी मेथड आहे, कृती आहे, ती कृती कसा प्रयोग करायचा ते आपण बघूया. हा प्रयोग तुम्ही घरी करू शकता किंवा शाळा सुरू झाल्यानंतर आपण हा प्रयोगशाळेमध्ये करणार आहोतच. बघूया पहिला प्रयोग. पहिली कृती काय आहे? ड्रॉ अ स्ट्रेट लाईन अलॉंग अ सेंटर ऑफ अ लॉंग टेबल. एका लांब टेबलावरती बरोबर मध्यावर खडूच्या साह्यानं एक लांब रेषा मारा आणि प्लेस द लेन्स ऑन द स्टँड ॲट द सेंट्रल पॉइंट ऑफ द लाईन. त्या रेषेवर बरोबर मध्यावर ओ बिंदू ठेवा, ओ बिंदू स्थापन करा आणि त्या ओ बिंदूवरती स्टँडमध्ये लावून कॉन्व्हेक्स लेन्स, बहिर्गोल भिंग हा त्या ओ बिंदूवर ठेवा, जसा आकृतीमध्ये आपल्याला दिसतोय तसा. त्याच्यानंतर प्लेस द स्क्रीन ऑन वन साइड ऑफ द लेन्स, मूव इट अलॉंग द लाइन so as to get a clear image of a distant object. Mark its position as F1. आता भिंगट जो ठेवलेला आहे त्याच्या एका बाजूला पडदा ठेवा आणि दूरवरच्या वस्तूची प्रतिमा त्या पडद्यावर, पडदा पाठीमागं पुढं सरकवून दूरवरच्या वस्तूची स्वच्छ सुस्पष्ट अशी प्रतिमा मिळवा आणि ज्या ठिकाणी स्पष्ट प्रतिमा मिळेल त्या ठिकाणी पडदा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी खूण करा. तो असेल
F1 म्हणजेच प्रिन्सिपल फोकस F1 असेल तो. त्यानंतर पुढं मेजर द डिस्टन्स बिटवीन O अँड F1, मार्क अ पॉइंट ॲट डिस्टन्स टू F1 फ्रॉम O ऑन सेम साईड ऑफ F1 अँड मार्क इट ॲज अ 2F1. म्हणजे O बिंदूपासून म्हणजे प्रकाशीय मध्यापासून जो F1 बिंदू मिळाला ते अंतर मोजा आणि भिंगाच्या त्याच बाजूला त्याच्या प्रिन्सिपल ॲक्सिसवरती त्या रेषेवरती तेवढंच अंतर पुढं घ्या आणि त्याला 2F1 असं नाव द्या. म्हणजे ती झाली दुसरी नाभी. आता F1 आणि 2F1 ह्या दोन नाभी या ठिकाणी आपल्याला आरशाच्या एका बाजूला मिळाल्या. त्याच्यानंतर रिपीट ॲक्शन 3 and 4 ऑन द अदर साइड ऑफ द लेन्स अँड मार्क F2 अँड 2F2 ऑन द स्ट्रेट लाईन. आता काय करायचं आहे, भिंगाची दुसरी बाजू घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूला वर जी कृती केली तीच कृती करायची आहे. म्हणजे पहिल्यांदा डिस्टंट ऑब्जेक्ट म्हणजे दूरवरच्या वस्तूची प्रतिमा मिळवायची, F1 F2 बिंदू स्थापन करायचा आणि त्यानंतर तेवढंच अंतर घेऊन त्याच्यापुढं त्या स्ट्रेट लाईनवरती 2F2 हा बिंदू स्थापन करायचा. आणि मग आता ते दिसेल आकृतीमध्ये जसं दिसते, बरोबर सेंटरला O बिंदू आहे, त्याच्या एका बाजूला F1 आणि 2F1 आहे आणि दुसऱ्या बाजूला F2 आणि 2F2 आहे. अशा पद्धतीनं हे बिंदू मिळवायचे. त्यानंतर नाउ प्लेस द बर्निंग कॅन्डल ऑन द अदर साइड ऑफ द लेन्स फार बियॉन्ड 2F1. प्लेस द स्क्रीन ऑन द ऑपोजिट साइड ऑफ द लेन्स अँड ऑब्टेन अ क्लिअर इमेज ऑफ द कॅन्डल बाय मूव्हिंग फॉरवर्ड ऑर बॅकवर्ड अलॉंग द लाईन. आता भिंगाच्या एका बाजूला जळती मेणबत्ती ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला पडदा ठेवायचा आहे. मेणबत्ती ठेवताना ती कुठे ठेवायची आहे, तर 2F1च्या मागे, खूप मागे ही वस्तू ठेवायची आणि पडदा पाठीमागं पुढं सरकवून त्या मेणबत्तीची सुस्पष्ट अशी प्रतिमा मिळवायची. नोट द पोझिशन, साईज अँड नेचर ऑफ द इमेज. आता त्या मिळणाऱ्या प्रतिमाची आपल्याला स्थान कुठं मिळाले, तिचा आकार कसा आहे आणि तिचं नेचर म्हणजे तिचं स्वरूप कसं आहे याची नोंद घ्यायची. त्यानंतर शेवटची कृती आहे ती म्हणजे रिपीट ॲक्शन 6 बाय प्लेसिंग द कॅन्डल बियॉन्ड 2F1, ॲट 2F1, बिटवीन 2F1 अँड F1, ॲट F1 अँड बिटवीन F1 अँड O, F1 अँड O. नोट युअर ऑब्झर्वेशन्स. आता ही जळती मेणबत्ती वेगवेगळ्या स्थानावर वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायची आहे आणि ठेवून आपल्याला त्याच्या प्रतिमा कशा मिळतात, कुठं मिळतात, प्रतिमांचं स्वरूप काय आहे हे नोंद करावयाचं आहे. याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅन यू रिकॉल अशी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला एक 2-3 छोटे छोटे प्रश्न विचारलेत की ज्या प्रश्नांचा आपण यापूर्वीच अभ्यास केला आहे. प्रश्न असा आहे, व्हॉट आर रियल अँड व्हर्च्युअल इमेज. म्हणजे आभासी आणि वास्तव प्रतिमा म्हणजे काय. व्हॉट विल यू फाइंड आउट वेदर अन इमेज इज अ रियल ऑर व्हर्च्युअल. एखादी प्रतिमा ही वास्तव आहे किंवा ती आभासी आहे हे तुम्ही कसं ठरवाल. आणि तिसरा छोटासा प्रश्न आहे, कॅन अ व्हर्च्युअल इमेज बी ऑब्टेन्ड ऑन अ स्क्रीन. आभासी प्रतिमा आपण पडद्यावर घेऊ शकतो का, मिळवू शकतो का. तर असे 3 प्रश्न आहेत. या 3ही प्रश्नांचा आपण 9वीमध्ये अभ्यास केला आहे.
पुन्हा एकदा बघूया, व्हॉट आर व्हर्च्युअल अँड रिअल इमेज. वास्तव आणि आभासी प्रतिमा म्हणजे काय. जर आरसा किंवा भिंग असेल, त्या भिंगावर किंवा आरशावर पडणारे जे इन्सिडेंट रे आहेत, आपाती किरण आहे, हे आपाती किरण पडल्यानंतर त्यांचं आरसा असेल तर परावर्तन होईल आणि भिंग असेल तर अपवर्तन होईल. तर परावर्तन किंवा अपवर्तनानंतर ते किरण अपवर्तनानंतर एका बिंदूत एकत्र आले आणि प्रतिमा मिळाली, तर त्या प्रतिमेला म्हणतात वास्तव प्रतिमा, रिअल इमेज. आणि जर परावर्तित किंवा अपवर्तित जे किरण आहेत, रेफ्रॅक्टेड रेज, हे एकमेकांच्या पासून दूर गेल्यामुळं ते पाठीमागं वाढवले असतात ज्या बिंदूमध्ये एकत्र येतात, तिथं जी प्रतिमा मिळते त्या बिंदूवर, त्या प्रतिमेला म्हणतात व्हर्च्युअल इमेज किंवा आभासी प्रतिमा. ती पडद्यावर घेता आली तर तिला आपण रिअल इमेज म्हणतो, पडद्यावर घेता नाही आली तर तिला आभासी प्रतिमा म्हणतो. म्हणजे वास्तव प्रतिमेमध्ये रेफ्रॅक्टेड रे कॉन्व्हर्ज झालेले असतात आणि व्हर्च्युअल इमेजमध्ये ते रेफ्रॅक्टेड रे हे एकमेकांपासून दूर गेलेले असतात, ते अपसारित झालेले असतात, डायव्हर्ज झालेले असतात. आणि तिसरा छोटासा प्रश्न, कॅन अ व्हर्च्युअल इमेज बी ऑब्टेन्ड ऑन स्क्रीन. आभासी प्रतिमा पडद्यावर घेता येते का, तर त्याचं उत्तर आहे नाही. आभासी प्रतिमा आपल्याला पडद्यावर घेता येत नाही. पुढे जाऊया. या ठिकाणी फिगर नंबर 7.7 बघा. इथं आपल्याला काय दिसतंय, तर इथं रिअल इमेज फॉर्मड बाय अ कॉन्व्हेक्स लेन्स, बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणारी वास्तव प्रतिमा. आता या ठिकाणी बघूया आपण, ॲज शोन इन द फिगर 7.7 an object AB is placed beyond point 2F1. डायग्राममध्ये आपल्याला काय दिसतंय, तर कॉन्व्हेक्स लेन्स आहे, त्याचा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, त्याचे दोन दोन प्रिन्सिपल फोकस आहेत, ऑप्टिकल सेंटरमध्ये आहे. आणि या ठिकाणी जी वस्तू आहे, ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट ठेवलेला आहे बियॉन्ड 2F1. 2F1च्या मागे वस्तू AB ही ठेवलेली दिसते. द इन्सिडेंट रे BC स्टार्टिंग फ्रॉम B अँड गोईंग पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. B बिंदूपासून निघणाऱ्या दोन किरणांचा या ठिकाणी विचार केलेला आहे. त्यातला एक पहिला BC जो आहे हा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहे. मुख्य अक्षाला तो समांतर असणारा किरण जेव्हा या कॉन्व्हेक्स लेन्सवरती पडतोय तो निळ्या रंगाने दाखवलेला आहे. आणि त्याचं जेव्हा रेफ्रॅक्शन होतं, अपवर्तन होतं, अपवर्तनानंतर तो F2 मधून, प्रिन्सिपल फोकस F2 मधून रेफ्रॅक्ट झालेला आपल्याला दिसतोय आणि तो किरण आहे CT. It goes through the principal focus F2 after refraction along CT. CT मधून जाताना तो आपल्याला दिसतोय. आणि दुसरा किरण आहे तो म्हणजे BO. The ray BO starting from B and passing through the optical center O of the lens goes along OS without changing its direction. दुसरा किरण जर आपण बघतोय, BO हा आपाती किरण, BO हा इन्सिडेंट रे ऑप्टिकल सेंटरमधून जातोय आणि ऑप्टिकल सेंटरमधून गेल्यानंतर त्याचं रेफ्रॅक्शन होत नाही, त्याची दिशा बदलत नाही, तो OS या मार्गानं पुढे जातोय. आणि मग हे दोन्ही बिंदू CT किरण आणि OS किरण हे दोन्ही रेफ्रॅक्टेड रेज ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होत आहेत त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे B'. It intersects CT in B'. This means that
द इमेज ऑफ बी इज फॉर्म्ड ॲट बी डॅश. बी डॅश हा जो बिंदू मिळाला तो बी बिंदूची इमेज आहे, प्रतिमा आहे. त्याच्यानंतर ए बिंदूचा जर विचार केला आपण तर ए बिंदू या ठिकाणी काय दिसते बघा. ॲज अ ए इज सिच्युएटेड ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस, इट्स इमेज विल ऑल्सो बी लोकेटेड अलॉंग द प्रिन्सिपल ॲक्सिस ॲट ए डॅश. ए हा बिंदू प्रिन्सिपल ॲक्सिस मुख्य अक्षावर आहे, त्याची प्रतिमासुद्धा मुख्य अक्षावरच मिळणार आहे आणि ती प्रतिमा मिळालेली दिसते ए डॅश. या ठिकाणी दिसते आपल्याला आकृतीमध्ये ए डॅश. वर्टिकली अबाव बी डॅश हा कुठं आहे तर बरोबर बी डॅशच्या वरती ए डॅश ही एची प्रतिमा आपल्याला एची इमेज दिसते. Thus, A dash B dash will be the image of AB formed by lens. AB या वस्तूची A dash B dash ही प्रतिमा भिंगामुळं मिळालेली आहे. So, we learn that if an object is placed beyond 2f1, the image is formed between f2 and 2f2. It is real and inverted and its size is smaller than that of the object. म्हणजे वस्तू जर 2f1 च्या मागे ठेवली तर तिची जी प्रतिमा मिळते त्या प्रतिमेचं स्थान असेल f2 आणि 2f2 च्या मध्ये. ही मिळणारी प्रतिमा इमेज आहे ती रियल आहे, म्हणजे वास्तव आहे, ती पडद्यावर घेता येते. ती प्रतिमा इन्व्हर्टेड आहे, उलटी आहे आणि तिचा जो आकार आहे तो आकार आपल्याला कसा दिसतोय वस्तूपेक्षा लहान. मग प्रतिमेची वैशिष्ट्ये काय 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 आहे त्याच्यामध्ये. वस्तूचं स्थान आहे ते f2 आणि 2f2 च्या दरम्यान. वस्तूचा आकार बघितला तर तो आकार, प्रतिमेचा आकार बघितला तर तो वस्तूपेक्षा लहान आहे. त्याचबरोबर ती उलटी आहे प्रतिमा आणि ती रियल आहे म्हणजे वास्तव आहे. एवढी वैशिष्ट्ये या बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या आणि वस्तू 2f1 च्या मागे ठेवल्यानंतर ही वैशिष्ट्ये आपल्याला दिसत आहेत. त्याच्यानंतर खाली एक ऑब्झर्व म्हणून आकृती दिलेली आहे, त्याचं निरीक्षण करूया. या ठिकाणी बहिर्गोल भिंग ठेवलेला आहे आणि बहिर्गोल भिंगाच्या समोर आता वस्तू ठेवलेली आहे, प्रकाशीय मध्य, ऑप्टिकल सेंटर O आणि f1 च्या मध्ये. AB ही वस्तू ठेवलेली आहे आणि तिची प्रतिमा आरशाच्या भिंगाच्या त्याच बाजूला f1 आणि 2f1 च्या दरम्यान मिळते A डॅश B डॅश. आणि मग निरीक्षणामध्ये असं म्हटलेलं आहे, स्टडी फिगर 7.8, डिटरमाइन द पोजिशन, साइज अँड नेचर ऑफ इमेजेस फॉर्म्ड बाय डिफरंट पोजिशन्स ऑफ एन ऑब्जेक्ट विथ द हेल्प ऑफ रे डायग्राम्स. चेक युअर कन्क्लुजन अँड ऑब्झर्वेशन इन द प्रिव्हियस ॲक्टिव्हिटी विथ दोज गिवन इन टेबल. वेगवेगळ्या ठिकाणी वस्तू ठेवून त्याच्या मिळणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमा यांचं निरीक्षण करा आणि तक्त्यात दिल्याप्रमाणे त्यांची वैशिष्ट्ये दिसतात का ते पहा. आपण तक्ता बघूया आणि वेगवेगळ्या ठिकाणी वस्तू ठेवल्यानंतर त्याच्या प्रतिमा कशा मिळतात ते बघूया. जर पोझिशन, ऑब्जेक्टचं पोझिशन आहे, वस्तूचं स्थान जे आहे ॲट इन्फिनिटीला म्हणजे अनंत अंतरावरती असेल तर त्याची इमेजची पोझिशन असेल ॲट फोकस f2 वरती. या इमेजची साईज असेल पॉईंट इमेज, बिंदुरूप असेल आणि तिचं नेचर जे आहे, त्याचे स्वरूप आहे ते रियल अँड इन्व्हर्टेड असेल म्हणजेच वास्तव आणि ती प्रतिमा उलटी असणार आहे. जर वस्तू बियॉन्ड 2f1 म्हणजे 2f1 च्या पलीकडे ठेवली तर मिळणारी प्रतिमा f2 अँड 2f2 च्या मध्ये मिळणार आहे. ती स्मॉलर असणार आहे, लहान असणार आहे आणि ती इन्व्हर्टेड
आणि रिअल असणार आहे. जर ॲट 2F1 या ठिकाणी वस्तू ठेवली तर तिचं ठिकाणसुद्धा 2F1वरच मिळणार आहे प्रतिमेचं, आणि ती त्याच आकाराची मिळणार आहे. त्याचबरोबर इन्व्हर्टेड आणि रिअल अशा पद्धतीची इमेज मिळणार आहे. आता वस्तू समजा F1 आणि 2F1च्या मध्ये ठेवली तर मिळणारी प्रतिमा ही आपल्याला 2F2च्या पलीकडे मिळणार आहे. ती मोठी असणार आहे, लार्जर आहे, अँड रिअल अँड इन्व्हर्टेड. त्यानंतर पुढचं स्थान आहे ते म्हणजे ॲट फोकस F1 नाभीवर वस्तू ठेवली तर तिची जी प्रतिमा आहे ती ॲट इन्फिनिटीला म्हणजे अनंत अंतरावरती मिळणार आहे, खूप मोठी असणार आहे, व्हेरी लार्ज, रिअल अँड इन्व्हर्टेड. आणि पुढची पोझिशन आहे बिटवीन F1 अँड O, म्हणजे प्रकाशीय मध्य आणि नाभी F1 यांच्यामध्ये जर वस्तू ठेवली तर मात्र याचं नेचर वेगळं असणार आहे. ती प्रतिमा मिळेल ऑन द सेम साईड ऑफ द लेन्स ॲट अ ऑब्जेक्ट. याची वैशिष्ट्यच वेगळी आहेत. ती भिंगाच्या त्याच बाजूला मिळणार आहे, दुसऱ्या बाजूला मिळणार नाही. ही खूप मोठी असेल, व्हेरी लार्ज अँड व्हर्च्युअल अँड इरेक्ट. ती एकतर आभासी असणार आहे आणि ती सुलट मिळणार आहे, उलटी नाही मिळणार, सुलट मिळणार आहे. आणि तीच पोझिशन आपल्याला या आकृतीमध्ये आकृती 7.8 मध्ये आपल्याला दिसते. ही डायग्राम ती आहे. तर बहिर्गोल भिंगासमोर वस्तू ठेवल्या की त्याच्या मिळणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत, वेगवेगळ्या स्थानावरच्या प्रतिमा, त्यांचे आकार, त्यांचं स्थान आणि त्यांचे स्वरूप आपण या ठिकाणी बघितलं. आता बघूया इमेजेस फॉर्मड बाय कॉन्केव्ह लेन्स, अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा. अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा याचा किरणाकृतीच्या साहाय्याने अभ्यास करण्यासाठी आपल्याला 2 नियम खाली दिलेले आहेत. बघूया. We can obtain the images obtained by concave lenses using following rules. First rule is, when the incident ray is parallel to the principal axis, the refracted ray, when extended backward, it passes through the focus. म्हणजे जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण जेव्हा मागं आपण पाठीमागं वाढवतो तेव्हा तो नाभीतून म्हणजे फोकसमधून जातो. आणि सेकंड रूल त्याचा असा आहे, when the incident ray passes through the focus, the refracted ray is parallel to the principal axis. जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर अपवर्तित किरण जो आहे तो मुख्य अक्षाला समांतर जातो. या 2 नियमांना अधीन राहून अंतर्गोल आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचा किरणाकृतीच्या साहाय्याने अभ्यास आपल्याला करता येतो. आणि या ठिकाणी एक पोझिशनला अंतर्गोल भिंगासमोर वस्तू ठेवलेली आहे आणि त्याची मिळणारी प्रतिमा आकृती 7.9 मध्ये आपल्याला दाखवलेली आहे. निरीक्षण करूया आपण. फिगर नंबर 7.9, इमेज फॉर्मड बाय अ कॉन्केव्ह लेन्स. काय दिसतं या ठिकाणी? अंतर्गोल भिंग आहे आणि त्याचा प्रिन्सिपल ॲक्सिस काळ्या रंगाने दाखवलेला दिसतोय. त्याचा F1 आणि 2F1 ह्या 2 प्रिन्सिपल फोकस आहेत. आणि ऑब्जेक्ट जो ठेवलेला आहे तो F1 अँड 2F1च्या मध्ये दरम्यान या ठिकाणी ठेवलेला दिसतोय. ऑब्जेक्ट आहे PQ आणि त्याची जी इमेज मिळालेली आहे P', Q' ही ऑप्टिकल सेंटर O आणि F1 या दोन्हीच्या मध्ये आपल्याला ही इमेज मिळालेली दिसते. ही इमेज तुटक रेषांनी या ठिकाणी अपवर्तित किरण पाठीमागं वाढवल्यानंतर मिळालेली आहे. त्यामुळे ही प्रतिमा आपल्याला ही व्हर्च्युअल दिसते, आभासी दिसते. त्या ठिकाणी ती छोटी दिसते, सुलटी दिसते. बघूया ही प्रतिमा कशी तयार होते.
या ठिकाणी डायग्राम बघा आणि आता ती कशी तयार होते आपण बघूया. ॲज शोन इन फिगर 7.9, ऑब्जेक्ट PQ is placed between F1 and 2F1 in front of concave lens. वस्तू जी ठेवलेली आहे ती F1 आणि 2F1च्या मध्ये वस्तू ठेवलेली दिसते. द इन्सिडेंट रे PS स्टार्टिंग फ्रॉम P अँड गोईंग पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस गोज अलॉंग AD आफ्टर रेफ्रॅक्शन. या ठिकाणी P बिंदूपासून निघणाऱ्या PA या पहिल्या इन्सिडेंट रेचा विचार केला की जो प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहे तो अपवर्तनानंतर आफ्टर रिफ्रॅक्शन तो AD या मार्गानं जाताना दिसतोय. इफ AD इज एक्सटेंडेड बॅकवर्ड इट ॲपेस टू बी कम फ्रॉम F1. हा AD रेफ्रॅक्टेड रे जर पाठीमागं वाढवला तर तो P1 या बिंदूपासून किंवा F1 इथून गेल्यासारखा दिसतोय. The incident ray PO starting from P and passing through O, it goes along same direction after refraction. दूसरा incident ray PO हा मुख्य हा जो किरण आहे तो या अंतर्गोल भिंगाच्या प्रकाशीय मध्यातून ऑप्टिकल सेंटरमधून जातो आणि त्याचं परावर्तन न होता तो डायरेक्शन न बदलता तसाच पुढे जातोय. आणि PO इंटरसेक्ट्स द एक्सटेंडेड रे AF1 ॲट P डॅश, दॅट इज P डॅश इज द इमेज ऑफ P. PO हा जो आपाती किरण आहे त्या आपाती किरणाला AD हा रेफ्रॅक्टेड रे जेव्हा पाठीमागं वाढवतो तेव्हा ज्या बिंदूमध्ये छेदतोय तो बिंदू आहे P डॅश. आणि P या बिंदूची आता प्रतिमा मिळाली P डॅश. त्याच्यानंतर Q बिंदूच्या बाबतीत काय तर Q बिंदूची प्रतिमा प्रिन्सिपल ॲक्सिस वरतीच असणार आहे आणि ती या ठिकाणी आपल्याला Q डॅश दिसते. ॲज अ पॉइंट Q is on principal axis, its image is formed along the axis at point Q dash directly below the P1. P dash च्या बरोबर खाली आपल्याला Q डॅश ही Q बिंदूची प्रतिमा इमेज मिळते. thus P dash Q dash is the image of PQ. PQ या वस्तूची P dash Q dash ही आपल्याला इमेज या ठिकाणी मिळाली. The image formed by concave lens is always virtual, erect and smaller than the object. मिळणारी जी प्रतिमा आहे लाल रंगाने दाखवले P डॅश Q डॅश या प्रतिमेची वैशिष्ट्ये काय आहेत तर ही प्रतिमा वस्तूपेक्षा लहान आहे, स्मॉलर आहे. त्याचबरोबर ती इरेक्ट आहे म्हणजेच ती सुलटी आहे. त्याचबरोबर ती व्हर्च्युअल आहे म्हणजेच आभासी आहे आणि भिंगाच्या त्याच बाजूला मिळते त्यामुळे ती पडद्यावरही घेता येत नाही. अशा पद्धतीनं अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा वस्तू F1 आणि 2F1च्या मध्ये ठेवल्यानंतर तिची प्रतिमा आणि तिची वैशिष्ट्य साधारण आपण बघितलं. जर वस्तू अनंत अंतरावर ठेवली तर तक्त्यामध्ये आपण त्याची पोझिशन, साईज आणि नेचर बघूया. ॲट इन्फिनिटीला ठेवली तर त्याची पोझिशन जी आहे ऑन द फर्स्ट फोकस F1. तिची मिळणारी जी प्रतिमा आहे तिचं स्थान कुठं असणार आहे फोकस F1 वरती असणार आहे, मुख्य नाभी F1 वरती असणार आहे आणि ती अतिशय लहान असणार आहे, बिंदुरूपात असणार आहे. तिची साईज आहे पॉइंट इमेज आणि त्याचं नेचर असणार आहे व्हर्च्युअल आणि इरेक्ट म्हणजे आभासी आणि ती सुलटी असणार आहे. आणि वस्तू जर एनीवेअर बिटवीन ऑप्टिकल सेंटर O अँड इन्फिनिटी
म्हणजे प्रकाशीय मध्य आणि अनंत अंतर यांच्यामध्ये कुठेही वस्तू ठेवली तर त्याचं पोझिशन हे जे मिळणार आहे त्याचं जे ठिकाण आहे ते प्रकाशी मध्य ओ आणि नाभी F1 यांच्यामध्ये बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड फोकस F1. साईज त्याची असणार आहे स्मॉलर, अतिशय लहान असणार आहे ती, आणि ती व्हर्च्युअल आणि इरेक्ट म्हणजे आभासी आणि सुलट असणार आहे. जनरली विचार केला तर बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणारी प्रतिमा ही वस्तूपेक्षा मोठी, उलटी आणि वास्तव मिळते, आणि अंतर्गोल भिंगासमोर ठेवलेली जी त्यांच्यापासून मिळणारी जी वस्तूची प्रतिमा आहे ती वस्तूपेक्षा लहान मिळते, ती त्याच बाजूला मिळते, आभासी मिळते आणि आकारानं लहान मिळते. या ठिकाणी आपण थांबणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण साइन कन्व्हेन्शन्स पाहणार आहोत. धन्यवाद.